म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत, आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत. तसा देताना निरोप गोळा होती आठवणी, तसा देताना निरोप गोळा होती आठवणी, गळा दाटून आलेल्या डोळ्यामध्ये उभे आहे पाणी, गळा दाटून आलेल्या डोळ्यामध्ये उभे आहे पाणी. शाळेच्या आठवणी, भूतकाळातील अविस्मरणीय प्रसंग सांगणारे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते इयत्ता 10वीतील विद्यार्थीला भक्ती गोळे. साधना कांबळेचे स्वागत करेल अक्षरा जाधव. साधना ढगेचे स्वागत करेल मयुरी मोरे. अंजली ढगेचे स्वागत करेल मैथिली नंदवरे. पुढे बघा. नववीची बॅच पंचा. शुभांगी ढगेचे स्वागत करेल आरती पांचाळ. भक्ती ढगेचे स्वागत करेल प्रिन्सी गोरे. साक्षी ढगेचे स्वागत करेल साक्षी लबडे. हलकी सम्राट. विद्या ढगेचे स्वागत करेल युवराज ढगे. गायत्री वडसे याचे स्वागत करेल वैशाली गोरे. अंजली गोरे याचे स्वागत करेल अनुराधा गोरे. हातवरती घ्या. नकुल ढगे याचे स्वागत करेल धनराज पिसाळ. इमा शेख याचे स्वागत करेल आमिर पठाण. आदर्श ढगे याचे स्वागत करेल अर्जुन रसाळ. श्रीकांत जाधव याचे स्वागत. सर इना नावा सर. माझी जाऊ आणि माता सावित्री यांच्या चरणी मी 100 वेळा नतमस्तक होतो. आजच्या या 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित असणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय वारीकर सर, तसेच आजच आपल्या शाळेमध्ये नव्याने रुजू झालेले आदरणीय पराडकर सर, तसेच दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय बिडकर मॅडम, तसेच आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सोळंके सर, आमचे स्नेही आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय नरवाडे सर, आदरणीय चव्हाण सर, आदरणीय गोरे सर, आदरणीय भरोसे सर, तसेच सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो,
आज या ठिकाणी आपण निरोप समारंभाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत। निरोप हा नेहमीच आपल्या मनाला चटका देणारा प्रसंग असतो। आपण गोंगे सरांचा निरोप समारंभ बघितला, त्याचबरोबर कारके सरांचा सुद्धा निरोप समारंभ बघितला। अगदी झाडासारखे माणसं ढसाढसा रडताना आपण पाहिलेले आहे। निरोप समारंभ म्हटलं की मनाला चटका लावून जाणारा प्रसंग असतो। आपल्या ज्या काही आठवणी आहेत, या शाळेशी जो काही आपला स्नेह आहे, या आठवणींना उजाळा आपल्या मनातल्या मनात त्या ठिकाणी येत असतो आणि म्हणून आपण कुठेतरी त्या ठिकाणी भावनिक होत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या काही पाऊलखुणा या शाळेच्या परिसरामध्ये असतील, शाळेच्या वर्गखोल्यामध्ये असतील, या सर्व पाऊलखुणा नेहमीच आमच्या कायमस्वरूपी स्मरणामध्ये राहतील। त्या कधीही आम्हाला विसरता येणार नाहीत किंवा त्या कुणालाही पुसून टाकता येणार नाहीत। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेमध्ये बोलत असतो, शाळेला आपण आई म्हणतो, शाळेला आपण आई म्हणतो। मग आपली आई काय करते मुलांसाठी? मुलांना चांगले संस्कार देते। त्याचबरोबर आपला मुलगा किंवा मुलगी शिकली पाहिजे ही आईची भावना असते। त्याचबरोबर मुलाच्या आवडीनिवडी, त्याचा पोशाख, मुलाला काय हवंय काय नको आहे हे सगळं आई बघण्याचं काम करत असते। वेळ प्रसंगी आई त्या मुलाचे कान टोचण्याचं सुद्धा काम करत असते आणि एखादा मुलगा जर खोडकर असेल तर त्याचा तो खोडीलपणा सुद्धा आपल्या पदरामध्ये घेण्याचं काम करत असते। हे सर्व आम्ही गुरुजन ही शाळा तुम्हाला आई म्हणून त्या ठिकाणी पालन पोषण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। परंतु ज्यावेळेस तुम्ही ही शाळा सोडून बाहेर आता जेव्हा कॉलेज जीवनामध्ये जाल आणि खरं जग तुम्ही अनुभवायला सुरुवात कराल, त्यावेळी तुम्हाला वेळोवेळी मंचावर बसलेले गुरुजन, तुमच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक, तुमची प्राथमिक शाळा आणि ही शाळा कायमस्वरूपी तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम करणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथून पुढे तुम्ही जेव्हा आता जाल त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांनी अतिशय कष्टानं मेहनतीनं आपल्याला शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे। त्यांच्या खूप अपेक्षा आपल्याकडून आहेत, याची जाणीव आपल्याला असावी आणि आपण अधिक जबाबदारीनं वागावं असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता येणारा एक 4-5 वर्षाचा जो काळ आहे तुमचा, तो तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहे, तुमचं करिअर घडवणारा काळ आहे। तुमचं एकट्याच करिअर नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं, तुमच्या 2-3 पिढ्याचं कल्याण होणार आहे। जर तुम्ही 4-5 वर्ष जर जिद्द, मेहनत, चिकाटी, कष्ट, परिश्रम हे जर सातत्यानं ठेवलं तर तुमच्या मी सांगतो 2 पिढ्यांचं कल्याण होणार आहे। त्यामुळे अधिक जबाबदारीनं वागा, आई वडिलांच्या इच्छा अपेक्षा यांच्याकडे थोडस जरा भान ठेवा। छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून तोरण बांधलं होतं। आपणही साधारणपणे त्याच वयामध्ये आहोत। थोडीशी ही महापुरुषाकडून आपण आदर्श घ्यावा आणि त्याच पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करा। 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला होता 16व्या वर्षी, आपणही साधारणपणे त्याच वयामध्ये आहेत। आपल्याला काही कुठं किल्ला बांधायचा नाही, परंतु त्यांचा एक आदर्श घेऊन आपल्याला आपल्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करायची आहेत, अधिक आपल्याला जबाबदारीनं वागायचं आहे हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आणखी एक शेवटचा सल्ला देऊन मी या ठिकाणी थांबणार आहे। जगामध्ये अनेक नमुन्याची माणसं आहेत। आपल्याला सगळेच माणसं कधी कधी गोड बोलणारे दिसतात, कधी कडवट बोलतात। गोड बोलले म्हणून कुणाच्या बोलण्याला सुद्धा भाळू नका। माणसाला पारखायला शिका, माणसं ओळखायला शिका या पुढच्या काळामध्ये। आणि मित्र आणि मैत्रिणी करत असताना थोडस चांगल्याची मैत्री करायला शिका, नाही तर उगाच काही मुलं व्यसनी असतात, शाळेत कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर टोळ्याने वागतात। जसं आपण इथं भांडणं करतो टोळीनं, तसे तिथं करण्याचा प्रयत्न करू नका। एक जबाबदारीनं वागा, चांगल्या मित्रासोबत मैत्री करा। विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला मी उदाहरण देतो आणि थांबतो। एक थेंब असतो पावसाच्या पाण्याचा, तो जर पावसाच्या पाण्याचा थेंब जर गरम तव्यावरती पडला तर त्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाची वाफ होत असते। तोच थेंब जर एखाद्या कमळाच्या फुलाच्या पानावरती जर आपल्याला पडलेला दिसला तर तो एखाद्या मोत्यासारखा चमकताना दिसतो। आणि तोच पावसाचा पाण्याचा थेंब जर एखाद्या शिंपल्यामध्ये पडला
तर तो मोती होतो. पावसाचा थेंब सारखाच होता बघा, फक्त त्याला सहवास वेगवेगळा लाभला होता. तव्यावरती त्याचा सहवास लाभल्यामुळे त्याची वाफ झाली, त्या पानाची त्या ठिकाणी त्याला सहवास लाभला म्हणून तो मोत्यासारखा चमकला. परंतु शिंपल्याच्या सहवासात आल्यामुळं त्याचं मोती झालं. तेव्हा आपण सुद्धा इथून पुढे चांगल्या लोकांच्या, चांगल्या मित्राच्या, चांगल्या शिक्षकांच्या, चांगल्या व्यक्तिमत्वाच्या संपर्कामध्ये राहा आणि आपल्या जीवनाचं सोनं करा, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत, आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाहीत. तसा देताना निरोप गोळा होती आठवणी, तसा देताना निरोप गोळा होती आठवणी, गळा दाटून आलेल्या डोळ्यामध्ये उभे आहे पाणी. गळा दाटून आलेल्या डोळ्यामध्ये उभे आहे पाणी. शाळेच्या आठवणी, भूतकाळातील अविस्मरणीय प्रसंग सांगणारे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते इयत्ता 10वीतील विद्यार्थी येला भक्ती गोळे. आदरणीय व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व शिक्षक वृंद व माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आपल्याला माहितीच आहे की आज आपण आपल्या निरोप समारंभासाठी इथे जमलेलो आहोत. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नसते, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नसते, निस्ता निरोप दिल्याने नाती तुटत नसतात. सर्वप्रथम मी शाळेतले शिक्षकांबद्दल बोलेल. सर्वप्रथम मी जेव्हा इथे 9वीत आले होते तेव्हा मी कोणालाच ओळखत नव्हते, किंवा या शाळेतली शिक्षक असो किंवा विद्यार्थी मलाही कोणी ओळखत नव्हतं. पण माझ्या आजोबा या नात्याने मला चव्हाण सर ओळखत होते. मी सर्वप्रथम चव्हाण सर बद्दल बोलेल. चव्हाण सरने मला मराठी भाषेतून खूप सारे माझ्यावर संस्कार केले. मला कधी कधी वर्गात बोलण्याची सवय होती, ती सवय माझी चव्हाण सरांमुळे बंद झाली. मला लिहिण्याची प्रॅक्टिस नव्हती, माझं अक्षरही छान नव्हतं. माझं अक्षर सुधारण्यासाठी किंवा मला लिहिण्याची स्पीड वाढवून देण्यासाठी मला चव्हाण सरांनी मदत केली. त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. आमचा वर्ग 9वी ब चा वर्ग असताना आमची क्लास टीचर होते सोळंके सर. सोळंके सर आम्हाला विज्ञान शिकवायला होते. मला विज्ञान आवडत होतं म्हणून मला विज्ञान शिकताना गोडी वाटायची. सोळंके सर विज्ञान खूप छान शिकवायचे, परंतु सोळंके सर वर्गात आल्या सोळंके सरची एक आठवण आहे की सोळंके सर प्रत्येक विद्यार्थ्याला क या शब्दापासून प्रश्न विचारायचे. मला ती सरांची आठवण शेवटपर्यंत लक्षात राहील. नंतर आमचा दुसरा तास होत होता हिंदीचा. हिंदी शिकवायला आम्हाला खेडकर सर होते. मला हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हती, कारण की मी हिंदीचा मी कधीच अभ्यास नव्हता केला. सुरुवातीला मला हिंदीला कमी मार्क्स पडत होते, म्हणून सरांनी मला सुरुवातीला कातवलं वगैरे. 10वीत आल्यानंतर खेडकर सरांमुळेच माझ्या हिंदीमध्ये सुधारणा झाली व माझे मार्कही चांगले येऊ लागले. नंतर तिसरा तास आमचा असायचा गोंगे सरांचा. सध्या इथं गोंगे सर नाहीत, पण गोंगे सरांची खूप आठवण राहील, कारण की मी आणि माझी मैत्रीण आम्ही गोंगे सरला एवढं परेशान करत होतो, तरी सरना आम्हाला कधीच कातवलं नाही किंवा कधीच आम्हाला उलट एकही शब्द सर बोलले नाही. सर आमचं सगळं ऐकून घेत होते. गरमी होत नव्हती तरी आम्ही सरला म्हणायचो सर बाहेर घ्या, तर सर आमच्या म्हणण्यावर आमचा वर्ग बाहेरही घ्यायचे. सर माझं आणि हिनाचं जरा जास्तच ऐकत होते, कारण की आम्ही सर चालले लाडके होतो. नंतर चौथा तास होता पवार सरांचा. पवार सर आम्हाला गणित शिकवायला होते. पवार सर मला सारखं कातत होते, कारण की मी वर्गात नुसतं बोलतच होते, कारण की मला गणित आल्यानंतर मी सरला दाखवायला गेले तसं माझं गणित तपासतच नव्हते, मला कातत होते. मला म्हणत होते तू बाहेर जाऊन बस भक्ती, नाही तर मागं बस, कारण की मी खूप बोलत होते. मला खूप बडबड करायची सवय होती. नंतर 5वा तास होता चव्हाण सरांचा. मी चव्हाण सर बद्दल आधी सांगितलं, पण चव्हाण सरने आम्हाला 9वीत असताना मातीची सावली हा धडा खूप छान शिकवला. तो धडा सरांनी एक आठवडा शिकवला होता. धडा शिकवताना सर अक्षरशः त्यांच्या आईची आठवण करून रडले होते, कारण की त्या धड्यामध्ये फरसू नावाचा जो वृद्ध माणूस होता तो शेतकरी होता. सरांना त्यांच्या घरची आठवण आली होती, तेव्हा सर तेव्हा रडले होते तो धडा शिकवताना. नंतर 6वा तास होता भरोसे सरांचा. भरोसे सर इंग्लिश विषय शिकवायला होते. मला काही एवढी इंग्लिश जमत नव्हती, तरी पण मी सरांच्या तासात बोलत वगैरे नव्हते. आमचा नंतर तास असायचा वाडीकर सरांचा. वाडीकर सर खेळ घेण्यासाठी होते. वाडीकर सरांनाही खूप वेळेस उलट बोललेली. सारे सर मला म्हणजे तेव्हा कळत नव्हतं.
खो खो मध्ये मी आउट झाल्यानंतर मी मान्य करत नव्हते की मी आउट झाले, म्हणूनच सर सोबतच भांडण करायची मी. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कारके सर यांना मी 12 जानेवारी आमची सहल गेली होती माळावर, तेव्हा मी त्यांना सरांना खूप परेशान केलं होतं. ती एक आठवण आहे सरची माझ्याजवळ. आणखीन यावर्षी नवीन गणित शिकवायला आलेले बाळू सर म्हणजे आमच्या घरच्या सारखेच आहेत. बाळू सरांमुळेच माझं गणित आजही परफेक्ट आहे. मला गणित आता आवडतं, कारण की बाळू सर गणित शिकवत असताना 1-2 वेळेस मला विचारायचे, भक्ती झालं का नाही गणित, कस काय नाही आलं, अभ्यास करून असं सर मला बोलायचे. म्हणून सरमुळे माझं गणितही परफेक्ट झालं. कांबळे सर असतील, झांबरे सर असतील किंवा विशेष म्हणजे नरवाडे सर यांनी मला कधीच वर्गावर येऊन नाही शिकवलं, परंतु कार्यक्रमामध्ये मी कधी सूत्रसंचलन घ्यायची त्यासाठी मला कांबळे सरांची मदत लागायची. कांबळे सर मला खूप सहकार्य करत होते. आणि इतर कुठल्याही गोष्टीची, स्पर्धा परीक्षेची असो, कुठली परीक्षा आहे की नाही विचारायचं असो, मी नरवाडे सरांना विचारायची. सरनं मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. या शाळेत मला खूप चांगली मैत्रिणी भेटल्या. एवढंच बोलून मी माझे भाषण संपवते. यानंतर येईल तहरीर शेख.